हॅलो फ्रेंड्स, मी आरती आणि तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फेब्रुवारीमध्ये ना आम्ही गेलो होतो वृंदावन दर्शनसाठी. म्हणजे फक्त वृंदावनच नाही तर मथुरा, वृंदावन, नंतर वैष्णवी देवी आणि पंजाब अमृतसरमध्ये पण गेलो होतो. दिल्लीही फिरून झालं. तर त्याबद्दल मी अजून काही व्हिडिओ टाकला नाही. आता बघा आम्ही इस्कॉन टेम्पलकडे निघालो. इथे बाहेर ही लोकं भजन करत होती आणि मला जाम आवडलं त्यांचं भजन वगैरे. तर मी हा व्हिडिओ इथे शूट केला. तुम्ही ऐका. आता मी आहे इस्कॉन टेम्पलमध्ये. याला श्रीकृष्ण बलराम मंदिर असेही म्हटलं जातं. आता या मंदिरामध्ये 3 उपमंदिर आहेत. हे समोरचे मंदिर आहे ते आहे श्री श्री गौरनिताई मंदिर. त्याच्या बाजूला श्री श्री कृष्ण बलराम मंदिर आणि लागूनच श्री श्री राधाकृष्ण मंदिर देखील आहे. सकाळी मंदिर 8 ते 12 ओपन असतं आणि संध्याकाळी हे 4 ते 7 ओपन असतं. तर या टायमिंगमध्ये येऊन तुम्ही दर्शन करू शकता. तर हा मंदिराचा मधला भाग आहे. पुढचा भाग जो आहे तिकडून आपण एंट्री केली, दर्शन करून मंदिरातून आता आपण या साईडने एक्झिट करणार आहोत. तर हा असं छानसं मंदिराचा परिसर आहे. आतमध्ये जिथे भजन प्रवचन चालतात. श्रीशला आध्यात्मिकतेची फार ओढ आहे आणि तो भजन कीर्तन म्हटलं की त्यात रमून जातो. छान टाळ्या वाजवतो आणि त्याला असं चिमुरड्या हातांनी टाळ्या वाजवताना बघितलं ना की वाटतं की किती समजतंय याला, काय म्हणजे देव काय समजत असेल याला. पण खरंच खूप भारी वाटतं ते बघून. तो वेगळाच आनंद असतो. आता समोर जे दिसतंय ते आहे श्रील प्रभुपाद स्वामींचं मंदिर आणि त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला आहे म्युझियम. आता मी समाधी मंदिरमधून दर्शन करून नंतर पुढे म्युझियममध्ये जाणार आहे. तर समाधी मंदिरमध्ये मोबाईल बिलकुल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी तिथे व्हिडिओ काढू शकत नाही. पण मी म्युझियममध्ये तुम्हाला दाखवेल की म्युझियम आतून कसं आहे.
आता मी म्युझियममधून बाहेर पडत आहे आणि फर्स्ट फ्लोअरवरून मी आता बाहेर पडली आहे. तर फर्स्ट फ्लोअरवरून हा असा व्ह्यू दिसतो. खूप छान आहे मंदिर. रात्रीचं तर फारच सुंदर दिसतं. आता मी आहे प्रेम मंदिरमध्ये आणि इथे आल्यानंतर आम्हाला कळलं की आतमध्ये बॅग अलाउडच नाहीये आणि गेटवरही खूप गर्दी होती. गेटवरही लाईनमध्ये थांबावं लागलं. पण बाळाचा डायपर वगैरे माझ्यासोबत होता त्याच्यामुळे त्यांनी बॅग अलाउड केली आणि आतमध्ये आल्यानंतरही खूप गर्दी होती. म्हणजे पाय ठेवायलाही जागा नव्हती. प्रेम मंदिर असं छान म्हणजे रात्री खूप छान असतं कारण लाइटिंग जे असते त्याच्यामुळे अजून छान दिसतं. नंतर तिथे जे गार्डन आहे त्यामध्ये म्हणजे स्टॅच्यू वगैरे आहेत. म्हणजे सगळं जी बाललीला आहे कृष्णाची ती छान त्या स्टॅच्यूमधून कशी एक्सप्लेन केलेली आहे. मंदिर हे सकाळी 8:30 ते 12:30 पर्यंत ओपन असतं आणि संध्याकाळी 4:30 ते 8:30 पर्यंत ओपन असतं. लेझर फाउंटेन शो हा 7 ते 8 पर्यंत चालू असतो. संध्याकाळी हे मंदिर लाइटिंगमुळे खूप छान दिसतं आणि तिथे जे बाललीला कृष्णाच्या दाखवलेल्या आहेत ते अतिशय सुंदर आहे. तुम्ही आधी कधी गेलात का या प्रेम मंदिरमध्ये? मला कमेंट करून नक्की कळवा तुमचा काय एक्सपिरियन्स होता. मला तर या मंदिरात जाऊन खूप छान वाटलं. आता ही माझी दुसरी वेळ होती ह्या मंदिरामध्ये जाण्याची. आम्ही पहिल्यांदा 1 वर्ष अगोदरही गेलो होतो इथे आणि आत्ताही तोच एक्सपिरियन्स खूप छान आहे. आता या साईडने आहे प्रेम मंदिरची एंट्री. तर आता आपण इथून एंट्री करणार आहोत. वरती पायऱ्या चढून जायचं आणि समोर मंदिर आहे. मंदिराच्या मधोमध गाभाऱ्यात श्री राधाकृष्णांची मूर्ती आहे. मंदिरात आतमध्ये गेल्यानंतर राईट साईडला वरती जाण्यासाठी स्टेअरकेस आहे. फर्स्ट फ्लोअरवरती काही मंदिर आहेत, तर तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि लेफ्ट साईडवरून खाली येण्यासाठी स्टेअरकेस आहे. वृंदावनला आल्यानंतर या मंदिराला अवश्य भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग. कीप स्माइलिंग अँड सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.